त्याला वीरगळ म्हणायची, वीरगळ. पाषाणापासून एका पाषाणात बनवलेलं असतं हे. आणि हे युद्ध वगैरे होते की नाही, युद्धात ते हे गेलेले असतात, वारलेले असतात, त्यांच्यासाठी बनवतात. नमस्कार मित्रांनो, सुप्यातनं मोरगावला येताना वाटेमध्येच आपल्याला ह्या मोरगाव गावाच्या सुरुवातीलाच एक प्राचीन असं शिवमंदिर दिसतं. आत्ता जिथल्या गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला या मंदिराचं जे नाव आहे ते मध्यमेश्वर आहे. बोर्ड वगैरे सध्या तरी काही नाही आहे या मंदिराच्या इथे, आणि खूप प्राचीन मंदिर आहे. इथूनच जवळ पांडेश्वर नावाचं एक गाव आहे, तिथं पांडवांनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे राजा पांडूचा अंत्यसंस्कार केला होता. त्या मंदिराच्या आधीही याचं बांधकाम झालं आहे असं म्हणतात. या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला भरपूर अशी समाधी शिल्प म्हणता येईल किंवा वीरगळा ज्या आहेत त्या बघायला मिळतील. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आहेत, मोठ्या संख्येमध्ये आहेत. तसेच बाजूला इथे काही समाधी शिल्पसुद्धा आहेत, 1-2-3. या समाधी शिल्पांच्या बाहेर कुठलाही शिलालेख किंवा काही गोष्टी नाही आहेत, पण नंतरच्या काळात याचं बांधकाम परत गाववाल्यांकडनं केलेलं आहे. याचा इतिहासात जर कुठे उल्लेख असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. या मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला सुद्धा एक प्राचीन मंदिर बघायला मिळते तुम्हाला. त्या इथे कुठं माहितीचा फलक किंवा पुरातत्व खात्याचा काही फलक वगैरे काहीच नाही आहे. हे वारसे जतन करण्याची गरज आहे.